नमस्कार, अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बघायचं आहे डिंकाचे लाडू। त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। साहित्य जरा जास्ती लागतं, याला व्यवस्थित बघून घ्या। तूप लागतंय, आपण हे 1 किलोचं पॅक आणलेलं आहे। चितळ्यांचं तूप आहे, तुम्ही कुठलंही तूप घेऊ शकता, वनस्पती तूप पण याला घेऊ शकता। डिंक घेतलेला आहे, सुकं खोबरं, खजूर। आता या खजुराच्या बिया काढून टाकायच्या आहेत, हा निवडायचा आहे। अजून बिया काढून फक्त खजूर घ्यायचा आहे। या बिया घेतल्या आहेत, टरबूज आणि ही हिरवी बी सूर्यफूल बी आहे। खारीक पावडर आहे, खसखस, काजू, बदाम एवढ्या दोनच गोष्टी मी घेतल्या आहेत। त्याच्यात पिस्ताही घेऊ शकता, पण मी फक्त काजू बदाम घेतला आहे। आता हे मिक्सरमधनं काढून घेणार आहे। आधी हे सर्व आपल्याला भाजायचं आहे। डिंक आपल्याला तळून घ्यायचं आहे। इथे ठेवले आहे, कणिक ठेवली आहे। कणिक ही मोठी 1 वाटी घेतली आहे। याचं सर्व प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल। ही वेलची पावडर घेतली आहे, पांढरे तीळ घेतले आहेत, सुंठ पावडर आणि हा गूळ घेतला आहे। हे एवढं सर्व साहित्य या डिंकाचे लाडू करायला आपल्याला लागते। हे सर्व जे जिन्नस आपण इथे घेतलेले आहेत ते सर्व आधी पहिले भाजून घेऊया आणि मग डिंक तळूया आणि मग बनवूया डिंकाचे लाडू। आता हे सर्व साहित्य तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, पण तरी तुमच्या अंदाजाने साधारण वाटीचं एक माप घ्यायचं घरातल्या। डिंक जास्ती घ्यायचा, त्याला सुकं खोबरंही जास्ती लागतं, खारीक पावडरही जास्ती लागते। साधारण समप्रमाण घेतलं तरी तुमचे लाडू छान होणार। गूळ फक्त 2 ते 2.5 पट गूळ लागतो। आता आपण हे सर्व जिन्नस भाजायला घेऊया। आपण आता सर्व जिन्नस भाजून घेत आहोत। पहिले आपण काजू बदाम नुसतेच भाजून घ्यायचे आहेत। हे थोडं थोडं भाजायचं आहे। गॅस बारीक ठेवला आहे, कढई तापवून घेतलेली आहे। आता हे आपण मिक्सरला पावडर करायचे किंवा अर्धबोबडे करा, तुम्हाला जशी पसंत आहे जसं त्याप्रमाणे तुम्ही करा। आपण याच्यामध्ये या बिया पण टाकून घेऊया। या बिया तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही घालू शकता, नाही घातलात तरी पण चालेल। आता माझ्या घरी आहेत म्हणून मी घातले आहेत। आता या लाडवामध्ये जिन्नस खूप आहेत, त्यामुळे लाडू आपले खूप होतात। मग ते आपले राहायला पाहिजे, टिकायला हवं, म्हणून हे सर्व आपण भाजून घ्यायचं आहे। आता हे काढून घेऊया। या बिया तुम्ही अखंड घातलात तरी पण चालून जाईल। मी आता याच्याबरोबरच भाजल्यामुळे त्या मिक्सरला जातील। आता आपण एक खोबरं भाजून घेऊया। हे सर्व कोरडंच भाजायचं आहे। खोबरं कोरडं भाजायचं आहे। बदाम, काजू आणि आपल्या बिया हे कोरडं भाजून घेतलंय। आता खारीक पावडर आपण जेव्हा भाजणार तेव्हा तूप घालून भाजायची आहे। हे पहा, खोबरं पण होत आलेलं आहे। थोडासा मीडियम गॅस केलेला आहे। इथेच उभं राहायचं, सर्व भाजून घ्यायचं आणि मग लाडू वळायचे। हे पहा, खोबरं आपलं होत आलेलं आहे। आपण ह्याच्यामध्येच आता खसखस घालून घ्यायची आहे। ही पहा, खसखस पण कोरडीच भाजून घेतली आहे। आपण याच्यामध्येच आता तीळ घालून घेऊया। पहिलं खोबरं भाजलं, थोडंसं भाजत आल्यावर आपण खसखस घातली। आता आपण तीळ घातले आहेत। गॅस मीडियम ठेवला आहे आता, कारण आपले जिन्नस जास्ती झाले आहेत कढईमध्ये। आपण बघा, कढईमध्ये तूप घालून घेतलं आहे, 1 चमचा तूप घातला आहे। ते ही खारीक पावडर आपण घालून घेऊया। आपण
आपण भाजलेलं खोबरं, खसखस आणि तीळ असं मी बाजूला काढून घेतलेलं आहे कढईमधून. आता ही खारीक पावडर पण झाली की आपण त्याच्यात घालून घ्यायचे आहे. हे सर्व जिन्नस भाजून एकमेकावर घालायचे आहे. फक्त भाजणं छान पाहिजे, म्हणजे तुमचा लाडू खराब होत नाही, लाडवाला वास येत नाही. आता खारीक पावडर बाजारात मिळते. खारीक मिक्सरमधनं मी बारीक केलेली नाही आहे, बाजारातनंच खारीक पावडर आणलेली आहे. याच्यात थोडीशी आपण मेथी पण घालायची आहे. मेथी तुपामध्ये मी भिजत घातलेली आहे. 1 चमचा, खायचा 1 चमचा आपण ह्याच्यात मेथी घालणार आहोत. ही पहा, खारीक पावडर पण होत आली आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे आणि मग सर्व जिन्नस भाजायचे आहे. थोडंसं वाटलं आपलं भाजलं जात नाही तरी आपण थोडासा मीडियम गॅस करायचा, परत बारीक करायचा. हे पहा, या पातेलीमध्ये खोबरं, खसखस आणि तीळ हे असं मी काढून घेतलेलं आहे. हे भांडं मोठं घ्यायचं. आता आपल्याला ह्याच्यातच लाडू करायचे, त्यामुळे एकावर एक ह्याच्यातच सर्व आपले जिन्नस पडणार आहेत, म्हणून हे भांडं आपण मोठं घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यातच खारीक काढून घेऊया आणि मग कणिक भाजायला घेऊया. हे पहा, ह्याच्यामध्येच आपण खारीक पावडर भाजली ती ह्याच्यामध्येच घालून घेतली आहे. आता आपण कणिक भाजायची आहे. कढईमध्ये तूप घालून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात कणिक सोडून देऊया. गॅस थोडासा आता मीडियम करायचा आहे. आता हे बेसन लाडू करतो त्याच्यात प्रमाणे ही कणिक आपल्याला भाजायची आहे. कणकेला थोडासा वेळ लागतो. तूप मी आत्ता 1 मोठा चमचा घालून घेतला आहे. आता ह्याच्यात परत थोडंसं तूप मी भाजताना घालणार आहे. ही बेसनसारखी कणिक झाली पाहिजे. हे पहा, आपली कणिक पण भाजून तयार झालेली आहे. आता ही पण आपण भांड्यात काढून घ्यायची आहे. हे पहा, हे भाजणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही जसं चांगलं भाजणार त्याप्रमाणे तुमचा लाडू छानपैकी राहणार. हे मी इथे बाजूला भांडं ठेवलं आहे मोठं, त्याच्यात सर्व आपण खोबरं, खारीक पावडर असं घालून घेतलं आहे. त्याच्यातच ही कणिक घालून घेत आहे. आता आपण खजूर भाजून घेऊया आणि मग शेवट डिंक तळूया. मिक्सर लावून घ्यायचं आहे आपल्याला. बदाम, काजू थोडेसे भरड करायचे आहे. गॅस बारीक ठेवलेला आहे, चालू बंद केलेला नाहीये. तर ही कणिक काढून झालेली आहे. थोडंसं तूप घालूया. आता हा खजूर भाजून घेऊया. आता या खजुराच्या आपण बिया काढून टाकलेल्या आहेत. बिया मात्र काढा, नाहीतर सीडलेस येतो तो घ्या, म्हणजे मग बिया काढाव्या लागत नाही. हा भाजून घेऊया आणि मग डिंक तळून घेऊया. हे पहा, आपला खजूर पण आता भाजून तयार झालेला आहे. हा तूप घालून भाजायचा आहे. तर हाही आपण काढून घेऊया. हा पहा, आता याच्यामध्ये तूप घालून घेऊया आणि डिंक तळून घेऊया. डिंक तळला जाईल एवढं आपण तूप घालायचं आहे.
आपण पहा तूप घालून घेतलेलं आहे, तूप वितळलं आहे. आता आपण थोडा थोडा डिंक तळून घ्यायचा आहे. डिंक मी घेतला आहे छोटी 1 वाटी, पण साधारण तो पाव किलो डिंक आहे, अगदी छोटी वाटी नाही आहे. हा पहा, आता हा आपण सर्व तळून घ्यायचा आहे. आता डिंकाचे लाडू आहेत, मग डिंक जास्ती पाहिजे. मेथीचे लाडू करता तेव्हा मेथी जास्ती पाहिजे. आता ह्याच्यात मी थोडं तूप घातलं आहे, ह्याच्यामध्ये आपण डिंक तळायचा आहे. गॅस आता थोडासा मीडियम करायचा आहे. आता बारीक गॅस नाही चालणार आपल्याला, थोडा थोडा घालायचा आहे कारण तो फुलला पाहिजे. गॅस मीडियम ठेवायचा, गॅस मोठा पण नाही ठेवायचा एकदम. हे पहा, आता हा आपण त्याच भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आता तूप छान गरम झाला आहे. आता गॅस थोडासा कमी करायचा आहे. अशा रीतीने सर्व डिंक मी तळून घेते. हे पहा, आता आपला डिंक संपत आलेला आहे. गॅस बारीक ठेवायचा आणि हा डिंक ह्याच्यामध्ये घातला तुपामध्ये की हलवत राहायचा. मीडियम ठेवला आहे गॅस, एकदम बारीक पण नाही ठेवला आहे. आता हा डिंक फुलवून झालेला आहे. आता मिक्सर लावून घेऊया. काजू बदाम हे आपण बारीक करून घेऊया, त्याची भरड काढून घेऊया आणि मग गूळ आपण पातळ करून घ्यायचा थोडा आणि मग लाडू वळायचे. हे पहा, आपला डिंक फुलवून झालेला आहे. आता हे जे तूप राहिलेलं आहे ह्याच्यातच आपण गूळ गरम करून घ्यायचा आहे. नाहीतर गूळ अगदी बारीक चिरला असेल तर ह्या गरम सारणामध्ये आपण गूळ घातला की तो वितळतो. पण आता आपलं एवढं सगळं करेपर्यंत आपलं सारण थोडंसं गार होतं, त्यामुळे तो गूळ पातळ करून घ्यायचा. आपण बघा कढईमध्ये आता गूळ घालून घेतला आहे. हा फक्त पातळ करून घेणार आहे. जे डिंक जो आपण तळला त्यातलं तूप मी ह्या कढईमध्ये काढून घेतलं आहे. याचा आपल्याला पाक नाही बनवायचा आहे, हा आपण फक्त पातळ करणार आहोत. हा साधा गूळ आहे. हा पातळ करून आता मी ह्या पातेल्यामध्ये आपण सर्व मिश्रण घातलं आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. डिंक मी मिक्सरमधनं काढला नाही आहे, मी कुठलाही प्रकार मिक्सरमधनं काढलेला नाही आहे, सर्व असंच ठेवला आहे. तो लाडू खायला मजा येते. मिक्सरमधनं काढा, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही सर्व हे साहित्य मिक्सरमधनं काढू शकता. आता हे काजू बदाम पिस्ता बघा आपण पावडर करून घेतली आहे, ती पण आपण त्याच्यात घालून घेऊया. ही वेलची पावडर घेतली आहे, ती पण घालून घेतली आहे. आणि ही सुंठ पावडर घेतली आहे, ती भाजायची नाही आहे, ती नुसतीच घालायची आहे. ही बाजारात मिळते ही सुद्धा. आता या सर्व मिश्रणात आपण गूळ पातळ करून घालायचा आहे आणि सर्व मिश्रण एकत्र करून लाडू वळायचे.
हे पहा, गूळ आपण पातळ करून घेतलेला आहे. आता हा आपण गूळ त्या मिश्रणात घालायचा आहे. सर्व आपण भाजून घेतलेला आहे, डिंक तळून घेतलेला आहे, तो एकत्र सर्व पातेल्यात ठेवलेला आहे. मोठ्या भांड्यात ठेवायचं ते सर्व. आता हा गूळ आपण त्याच्यात घालून घेऊया. गॅस बंद केलेला आहे. हे पहा, आपण हा गूळ आता ह्याच्यात ओतून घेत आहोत. आता हे सर्व मिश्रण आपण ह्याच्यात एकत्र करूया. थोडासा गूळ कोमट झाला की लाडू वळायचे. तुम्हाला हे सर्व मिश्रण जर का तुम्हाला मिक्सरमधनं काढायचं असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता. मी काढलेलं नाही आहे. आता गूळ थोडासा गार झाला की हे हाताने सर्व एकत्र करायचं आणि लाडू वळायचे. तुम्हाला ह्याचं सर्व प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. असे बनले आपले डिंकाचे लाडू. हे पहा, आपलं सर्व मिश्रण आता एकत्र करून घ्यायचं आहे. ही मेथी मी भिजत घातली आहे. मेथी पावडर तुपामध्ये मी ती थोडीशी घालत आहे, 1 चमचा. आता मेथीचे लाडू करायचे, त्यासाठी ही मेथी भिजत घातली आहे. ही तुपात आता 3-4 दिवस भिजायची आहे. अजून हा दुसराच दिवस चालू आहे. 3-4 दिवस भिजू द्या, मग आपण बघूया मेथीचे लाडू. यातला 1 चमचा मी काढून या लाडवामध्ये घातलेला आहे मेथीचा. हा पहा. हे सर्व हाताने सारखं करूया आणि ह्याचे लाडू वळून घेऊया. गूळ आता कोमट झालेला आहे. तर हे सर्व मिश्रण आपण हाताने एकजीव करायचं आणि मग लाडू वळायचे. तुपात मेथी भिजायला घातली की त्याचा कडूपणा कमी होतो, म्हणून आपण ती तुपात भिजवून ठेवायची. ती खराब होत नाही. आपण बाहेरच ठेवायची, ती फ्रीजमध्ये ठेवायची नाही आहे. आता हा डिंक तळून घेतल्यावर म्हणजे फुलवून घेतल्यावर मी तसाच ठेवला आहे. असं लाडू खायला मजा येते. जर हे सर्व मिक्सरमधनं काढलं तर त्याची पावडर तयार होते. आता हा अजून थोडासा गूळ गरम आहे, हाताला गरम लागत आहे, पण तरीसुद्धा आताच आपल्याला लाडू वळले पाहिजे, नाहीतर मग लाडू नंतर वळले जाणार नाही. आता हे आपण जेव्हा असं करतो एकत्र, तेव्हा तो डिंक चुरला जातो. हा पहा, लाडू वळला जात आहे. हे पहा, अशा प्रकारे आपण सर्व लाडू वळून घेऊया. आधी 1-2-4 लाडू तुम्हाला वळताना दाखवत आहे.
आपण सर्व लाडू आता वळून घेऊया आणि किती होतात ते मोजूया. हे पहा, अशा पद्धतीने बनले आपले डिंकाचे लाडू. एकदम झकास झाले आहेत चवीला. मी खाऊन पाहिलेला आहे. लाडू एकदम भन्नाट झाले आहेत. 1/2 किलो डिंकामध्ये साधारण 30 ते 35 लाडू झाले आहेत. त्यातला 4 चमचे डिंक मी काढून ठेवला आहे मेथीच्या लाडवासाठी, कारण मेथीच्या लाडवालाही डिंक हा लागतोच. आता हे सर्व प्रमाण तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तरीसुद्धा तुम्ही एक वाटीचं माप घ्या, त्या आपल्या घरातल्या वाटीच्या मापाने करा. नाहीतर थोडंसं इकडे तिकडे माप झालं तरी लाडू काही तुमचे चुकणार नाहीत. अंदाजाने सुद्धा आपला पदार्थ एकदम झकास होतो. हे पहा, असे सर्व लाडू दिसत आहेत. आता खोबरा हा तुकडा इथे दिसत आहे. मी थोडा तुकडा आणि थोडा किस असा घातला आहे. डिंकसुद्धा तळल्यानंतर मी मिक्सरमधनं बारीक केलेला नाही आहे. आता हा लाडू खाताना तुम्हाला जेव्हा डिंक लागेल दाताखाली तेव्हा समजेल हा लाडू किती छान लागतो. फक्त बदाम, काजू आणि त्या बिया एवढंच मी मिक्सरमधनं भरड काढून घेतली आहे. हे सर्व मिश्रण भाजून झाल्यावर तुम्ही जर का मिक्सरला हे मिश्रण काढून घेतलं तरी पण चालून जाईल. फक्त लाडू खाताना आत्ता जी मजा येईल ती तेव्हा येणार नाही. हे पहा, अशा पद्धतीने बनले आहेत आपले डिंकाचे पौष्टिक लाडू. हे लाडू करताना मी सर्व मिश्रण जे भाजून घेतलं आहे ते मिक्सरमधनं काढलेलं नाही आहे. सर्व हाताने एकत्र करून लाडू वळलेले आहेत. असे लाडू एकदा तरी करून पहा. अतिशय सुंदर होतो चवीला. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा पुढच्या पदार्थासोबत होणार आहे.